नमस्कार. मी जयश्री अर्जुन मुंडे. आज प्रज्वलित मने या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण करत आहे. माझे नाव जयश्री अर्जुन मुंडे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी, तालुका धारूर, जिल्हा बीड. पुस्तकाचे नाव प्रज्वलित मने आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे चंद्रशेखर मुरगुडकर यांनी. आवृत्ती, या पुस्तकाची आवृत्ती ही 15वी आवृत्ती आहे. 15 जून 2024 या दिवशी ही आवृत्ती बाजारात आलेली आहे. पृष्ठसंख्या आहे 135 आणि किंमत आहे 150 रुपये. लेखकाचा परिचय. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती होते. अग्नी, आकाश, नाग, पृथ्वी, त्रिशूळ या क्षेपणास्त्रांचे सर्वेसर्वा डॉक्टर अब्दुल कलाम हे स्वतः वैज्ञानिक आहेत. अवकाश विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी 3 ते 4 दशक अथक परिश्रम केलेले आहेत, हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. आणि अनुवादक श्री चंद्रशेखर मुरगुडकर हे एक लेखक आणि अनुवादक आहेत, ज्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या माझ्या स्वप्नातील भारत आणि प्रज्वलित मने यासारख्या पुस्तकांचे मराठीत भाषांतर केलेले आहे. ते खुशवंत सिंग यांच्या सुहाना सफर या पुस्तकाचे देखील अनुवादक आहेत. रोकठोक या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तकाचा मुख्य विषय. प्रज्वलित मने या पुस्तकाचा मुख्य विषय आहे भारतातील लोकांना, तरुणांना प्रोत्साहित करणे ही या पुस्तकाची मुख्य संकल्पना आहे. विंग्स ऑफ फायर आणि इंडिया 2020 ए विजन फॉर मिलेनियम या 2 पुस्तकांमध्ये मांडलेल्या कल्पनेचा हा आणखीन थोडा विस्तार आहे. उपविषय. भारतीय तरुणांच्या मनांमध्ये स्फुल्लिंग निर्माण करावं म्हणून हा विषय निवडला आहे. देशातल्या तरुण वाचकांना पुढे जात राहा असा संदेश देण्याचा डॉक्टर अब्दुल कलाम यांनी असा संदेश या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ताठ मानेने इतरांपेक्षा आपलं वेगळंपण सिद्ध करायचा प्रयत्न करायचा. प्रस्तावना. लेखकाचे प्रस्तावनेचा आशय. प्रस्तावनेचा आशय आहे आपल्या मनातील ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक देशाला झगडावं लागतं. आपल्या भावी पिढीचे जीवन अधिक सुखी असावं या जाणिवेतून पिढ्यानपिढ्यांनी असीम त्याग केला आहे, तरी सुद्धा विजयपथ आपल्या दृष्टीपथात येत नाही. जागतिकीकरण, चलन फुगवटा, मंदी, घुसखोरी आणि असल्या इतर सर्व प्रकारांपेक्षा मला मोठा अडथळा वाटतो तो कायम पराभूत अवस्थेत आनंद मानणाऱ्या भारतीय मनांचा. एकदा आपण आपल्या उद्देशांवर आणि आपण जी स्वप्न पाहिली ती प्रत्यक्षात उतरणारच या विश्वासावर ठाम श्रद्धा ठेवली की मग त्याचं फळ आपल्या पदरात पडायला आपोआप सुरुवात होते. इग्नायटेड माइंड हे पुस्तक ध्येयावर गाढ श्रद्धा ठेवण्याचा आणि ज्या गोष्टी आपल्याला मागे खेचतात त्या कायमच्या फेकून देण्याच्या विचारांना घेऊन येते. मुखपृष्ठांविषयी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा संवाद साधणारा अतिशय बोलका फोटो मुखपृष्ठावर आहे. यातून एक संदेश मिळतो. तो गूढ संदेश म्हणजे ते सर्व भारतीयांशी संवाद साधत आहेत. यातून एक या पुस्तकाच्या माध्यमातून. मलपृष्ठाविषयी माहिती. मलपृष्ठावर चिनार पब्लिशरच्या दर्जेदार पुस्तकाचा संग्रह आहे. शोध भारत नावाचा संजय सोनोनी यांचे पुस्तक. JF रेबिरो, बुलेट फॉर बुलेट मंजिरी दामले, सरदार भगतसिंग, संजय नहार, बॉन्डिंग विथ काश्मीर, द सरहद स्टोरी, संजय नहार, जैनांचे मराठी भाषेतील योगदान, संजय सोनोनी,
गुलशन गुलफाम, प्राण किशोर, माझ्या स्वप्नातील भारत, अनुवाद चंद्रशेखर मुरगुडकर, बॅरिस्टर वीरचंद गांधी, भारत मातेचे थोर सुपुत्र संजय सोनवणी, प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास संजय सोनवणी, काश्मीरचा सम्राट ललितादित्य संजय सोनवणी, आद्य तीर्थकर ऋषभनाथ आणि शिव एक संजय सोनवणी, काश्मीरची 5000 वर्ष बलराजपुरी, अनुवाद संजय नहार. अशा या सुरेख पुस्तकांची माहिती देखील लेखकांच्या नावासहित आपल्याला या मलपृष्ठावर आणि 12 पुस्तकांची मुखपृष्ठ छापलेली आहेत. पुस्तकातील शिक्षण क्षेत्रातील मुद्दे. या पुस्तकातील शिक्षण क्षेत्रातील मुद्दे जे की सर्वांना फायदेशीर आहेत. प्रत्येक प्राणीमात्राला सुखाची व चैतन्याची प्राप्ती व्हावी, या स्वप्नांची पूर्तता व्हावी, यासाठी 3 प्रकारच्या माणसांची गरज समाजाला आहे. ते म्हणजे पुण्यात्मा, सद्वर्तनी शक्ती, पुण्यनेता, सद्वर्तनी नेता आणि पुण्य अधिकारी म्हणजे सद्वर्तनी अधिकारी. सद्वर्तनी अधिकारी या 3 प्रकारच्या लोकांची संख्या वाढली तर भारत हा देश विश्वनेता म्हणून उदयास येऊ शकेल. शाळा महाविद्यालयांमध्ये जे कला किंवा विज्ञानाचं शिक्षण देतात त्याबरोबर तुम्ही अध्यात्माचे शिक्षण देणे सुरू करायला हवं. बालकाला त्याच्या बाल्यावस्थेतच जर मूल्य शिक्षण दिले तरच त्याचे सद्गुणी माणसात रूपांतर होईल. आई वडिलांनी, शाळेत शिक्षकांनी आणि नंतरच्या आयुष्यात गुरुने जीवनमूल्यांचे संस्कार करावेत. तिरुवल्लूर यांच्या थिरुकुल्लामध्ये असं म्हटलंय की अपयशाचे आव्हान अधिक उत्साहानं आणि हसऱ्या चेहऱ्यानं स्वीकारा. लहानपणापासून आध्यात्मिक शिक्षण मिळालं तर देशाभिमान, देशप्रेम, समाजप्रेम आणि नीतिमत्ता हे गुण नागरिकांमध्ये रुजतात. तो शिक्षणाचा परिपाक असतो. कोणतेही कार्य करताना देशहित डोळ्यांसमोर ठेवून व्हायला हवं. देशहिताचा दृष्टिकोन असेल तरच प्रत्येक कार्यामध्ये आपण उत्तम कामगिरी बजावू शकतो. सद्य परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात बदल करण्यासाठी पुस्तकातील कोणत्या मुद्द्यांचा, गोष्टींचा उपयोग होऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ज्ञानाधिष्ठित समाज. प्राचीन भारतीय समाज हा होता. ज्ञान हे सर्वत्र आहे. त्याचे विविध पैलू आहेत. अनुभव, बुद्धी, माहिती आणि शिक्षण या गोष्टींद्वारे ते प्राप्त करता येते. प्रत्येकजण विशिष्ट कला कौशल्य शिकून आपापल्या क्षेत्रात माहीर असताना दिसतात. आपली संस्कृती, रूढी, परंपरा, दंतकथा, लोककथा ज्यातून समाजाला जागृती आणण्याचे काही धडे देण्याचे काम केलं जातं. समाजाला जागृती आणण्याचे काही धडे देण्याचे काम केलं जातं. यातील ओतप्रोत भरलेलं ज्ञान अजून जणू काही चालती बोलती विद्यापीठच, वाचनालयच आहेत. सत्ता आणि प्रगती यासाठी ज्ञानांची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या परिपूर्ण प्रगतीसाठी विविध क्षेत्रामधल्या आधुनिक ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करायला हवा. आणि पुढचा मुद्दा आहे आपल्या शाळेत पुस्तकातील मुद्द्यानुरूप कोणते बदल करू शकता? ज्ञानाधिष्ठित समाज आकाराला आणायचा असेल तर योग्य सुसंबंध नियोजन आणि एकाच वेळी अनेक तंत्रज्ञानाचा फायदेशीर उपयोग करणे हाच एक मार्ग आहे. योग्य धोरणे ठरवणे, योग्य प्रशासन पद्धत राबवणे, नियंत्रण पद्धतीमध्ये बदल करणे, योग्य भागीदारांची निवड करणे, तरुण धडाडीचे नेते निर्माण करणे ही महत्त्वाची कार्ये पार पाडणे गरजेचे आहे. संपत्ती स्रोत निर्माण करणे ही महत्त्वाची कार्ये पार पाडणे गरजेचे आहे. संपत्ती स्रोत निर्माण करणे, उद्योग, प्रयोगशाळा व शिक्षण संस्था यांच्या समन्वयांमधला अडचणी दूर करून त्यांच्यातले ज्ञान प्रदानाचे आंतरिक संबंध दृढ करावे लागतील. ज्ञानाच्या क्षेत्रात सर्व सत्ताधीश होणे. आवडलेले वाक्य आणि उतारे. या पुस्तकात मला आवडलेले वाक्य उतारे. बालकाला त्याच्या बाल्यावस्थेत जर अमूल्य असे मूल्य शिक्षण दिलं
म्हणजे चिरंतन मूल्यांची माहिती त्यांना करून दिली तरच त्या बालकाचे सद्गुणी माणसात रूपांतर होईल. आपल्या पवित्र ग्रंथांमधले ज्ञान आणि साधू संतांची शिकवण यांचा मुलांच्या क्रमात समावेश करायलाच हवा. आपण ज्या सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना मान देतो त्यांची लहानपणापासूनच जडणघडण ही मूल्याधिष्ठित शिक्षणातूनच व्हायला हवी. म्हणजे आपला भारत देखील मूल्याधिष्ठितच परिपूर्ण असा होऊन जाईल. मनुष्य आपल्या जीवनकालामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो. या कल्पनेचा ठोस विस्तार डॉक्टर व्हॅन डब्ल्यू डायर यांनी त्यांच्या मॅनिफेस्ट युअर डेस्टिनी या पुस्तकात केला आहे. हे नवीन पुस्तक मला या पुस्तकाच्या वाचनातून समजलं. त्यांनी मानवी आयुष्य 4 टप्प्यांमध्ये विभागले आहे. पहिला टप्पा खेळाडूचा, दुसरा टप्पा योद्ध्याचा, तिसरा सामाजिक बांधिलकीचा आणि चौथा चैतन्याचा किंवा अध्यात्माचा. यावरून अब्दुल कलाम यांनी राष्ट्राचे शेवटचे 2 टप्पे बिग ब्रदर, मदतगार आणि आत्मसाक्षात्कारांचा अशा 2 टप्प्यांमध्ये थोडे बदल रूपांतरित केले आहेत. आयुष्यातील कामाच्या कक्षा आपण वेळोवेळी बदलायला हव्यात. बदल नवीन विचारांना घेऊन येतो आणि त्या विचारांमधून नवनवीन शोधकार्य घडत असतात. अवकाश आणि संरक्षण क्षेत्रामधल्या अनेक संशोधन प्रकल्पावर प्रमुख म्हणून काम पाहताना 3 हाडांच्या अध्यापकांकडून नेतृत्व म्हणजे काय हे शिकलो. डॉक्टर विक्रम साराभाई, प्राध्यापक सतीश धवन आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाश. आसाम, त्रिपुरा, झारखंड या उत्तर पूर्व राज्यांमध्ये हजारो मुलांसमोर डॉक्टर APJ अब्दुल कलाम बोलायचे. विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम निर्माण करण्यासाठी, आस्था निर्माण करण्यासाठी त्यांची मनं मी प्रज्वलित करू शकतो असा ठाम विश्वास डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना होता आणि त्यानुसार ते सतत कृती करत असायचे. उत्साहाने खळखळणाऱ्या आणि सतत डोक्यामध्ये नाविन्याच्या विचारधारा चालू असणाऱ्या तरुण मुलांच्या सहवासात राहणे म्हणजे किती सुंदर अनुभव आहे. आणि हा अनुभव डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सातत्याने घेतलेला आहे. आपल्यातल्या जीवनमूल्यांची जाणीव प्रत्येकाला व्हायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. निघून गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्यातला आपण दुवा आहोत. आपण आपल्यामधील निद्रिस्त आणि सुप्त ऊर्जा प्रज्वलित करून स्वतःच्या जीवनाला नवीन दिशा प्राप्त करून दिली पाहिजे. अशा प्रज्वलित मनाचं तेज जर काही विधायक प्रयत्नांना लाभले तर निश्चितपणे या देशात शांतता प्रस्थापित होईल आणि शाश्वत अशा सुखाकडे हा वेगाने वाटचाल सुरू करू शकेल. आपण कसे आहोत याचा विचार माणूस करतो आणि तो नेमका तसाच घडतो. मी काहीही करू शकत नाही असा विचार केला तर काही करायची कार्यक्षमताच लोप पावते. तेच जर मी काहीही करू शकतो असा विचार मी मनाशी केला तर माझी सुरुवातीला ते करायची कार्यक्षमता नसली तरी ते करू शकतो असे मत महात्मा गांधी यांचे आहे. आणि या पुस्तकामध्ये आहे मत देखील आहे. या पुस्तकामधला आणखीन एक आवडलेला महत्त्वाचा भाग म्हणजे तारुण्य गीत. हे तारुण्य गीत खूप सुरेख आहे. या देशाचा तरुण नागरिक या नात्याने आणि तंत्रज्ञान, ज्ञान व देशप्रेम यांच्यासह मी जाणतो की छोटी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवणे म्हणजे जणू गुन्हा करणे. मी मोठी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवेन, त्यांच्या परिपूर्तीसाठी घाम गाळेन, भारत देशाला विकसित आहे म्हणून पुढे आणेन. त्यासाठी आर्थिक आणि मूल्यप्रणाली या 2 शक्ती माझ्याकडे असतील. मी या देशातल्या अब्जावधींपैकी एक आहे. फक्त एक दृष्टिकोन देशातली अब्ज मने प्रज्वलित करू शकतो. त्यामुळे व्यक्तीने स्वतःच्या दृष्टिकोनाकडं जास्तीत जास्त सकारात्मकता पुरवण्याचा प्रयत्न करायलाच हवा. ती ठिणगी माझ्या हृदयात पडली आहे. प्रज्वलित झालेला आत्मा हा या पृथ्वीवरचाच नव्हे तर ब्रह्मांडातला
पाताळातला महाप्रचंड असा ऊर्जेचा स्रोत आहे. मी ज्ञानदीप सतत उजळत ठेवेन. भारताचे विकसित देशात रूपांतर करण्यासाठी आजपर्यंत हा संदेश चेन्नई, पोरबंदर, राजकोट, जमशेदपूर, भुवनेश्वर, डिडिगुल, अबुरोड, आनंद, उदयपूर या व अशा ठिकाणच्या सुमारे 40,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. ऑगस्ट 2003 पर्यंत 1,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे. हजारो लोक जेव्हा हा संदेश पुन्हा पुन्हा म्हणतील तेव्हा विकसित भारत दृष्टीपथात यायला सुरुवात झालेली असेल. किती सुरेख स्वप्न होतं डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं. पुस्तकाचा समारोप हा अतिशय चपकलपणे करावा याचा विचार करीत होते. इंटरनेटवर अहंकार आणि जीवात्मा या 2 लहान बालकांचा संभाषण वाचलेलं मला आठवलं. ही 2 मुलं गर्भित असतात. अहंकार आणि जीवात्मा. जीवात्मा अहंकाराला म्हणतो, मला माहीत आहे की यावर तुझा विश्वास बसणं कठीण आहे, पण माझा ठाम विश्वास आहे की जन्म झाल्यानंतर आपल्याला एक जीवन प्राप्त होऊ शकतं. यावर अहंकार म्हणतो, मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस. हे सगळं जर आहे तसंच आहे, जे प्रत्यक्षात नाही त्याचा विचार करण्याची तुला कसलीही सवय लागली आहे. जे आहे ते मान्य कर. जीवात्मा यावर थोडा शांत राहतो, पण थोडा वेळच. अहंकारा, अरे असा रागावू नको, पण माझी खात्री आहे की आई नावाची एक चीज असते गड्या. आई? हे? जीवात्मा कुशीत म्हणतो. हे तू कसं काय म्हणतोस? तू आई पाहिली आहेस का? अरे तुला आई म्हणजे काय हेच माहीत नाही. मग या गप्पा कशाला मारतोस? समोर आहे तेच खरं आहे. इथे फक्त तू आणि मी असे दोघेच आहोत. हेच अंतिम सत्य आहे. अहंकार, जीवात्मा आता काकुळतीला आलेला असतो. थोडा एक आपल्या दोघांना सततचा जो एक दबाव जाणवतो ते काय आहे? काही हालचालींमधून आपण अस्वस्थ होतो असं का? आपली वाढ होऊ लागल्यावर आपण दाबले जातोय असं का वाटतंय? मला तर असं वाटतंय की लवकरच आपल्याला नवीन जीवन प्राप्त होईल. आपल्याला एक तेजोमय प्रकाश दिसेल. यावर अहंकार उत्तरतो, तू प्रकाशच कधी पाहिलेला नाहीस, मग तुला त्याबद्दल कसं काय माहीत? तो दबाव आणि तो अंधार हेच जीवन आहे. जीवात्म्याला वाटतं की अहंकाराला आता उगाच जास्त त्रास देऊ नये. तरी पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून तो म्हणतो, अरे मी तुला पुन्हा त्रास देत नाही, पण मी तुला सांगतो मित्रा, या अडचणीतल्या काळानंतर निश्चितपणे आपल्याला प्रकाश दिसणार आहे. किंबहुना इतकेच नव्हे तर आईला भेटण्याचं अपार सुख आपल्याला मिळणार आहे. यावर अहंकार साहजिकच उत्तर असतं की जीवात्म्याला वेळ लागले. मला या देशातल्या सर्वांना मुद्दाम असं सांगायचं आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 50 वर्षाच्या काळात आपल्या पदरात जे पडलंय त्यात समाधान मानू नका. हे पुस्तक पूर्ण होत असताना कोणीतरी माझ्यासमोर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. प्रेसिडेन्सी कॉलेज चेन्नई इथं मी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांसमोर राष्ट्राला दृष्टिकोन हवाच हवा या विषयावर बोलत होतो. भाषणामध्ये विद्यार्थ्यांकडून राष्ट्रविकास, राजकीय नेते, विज्ञान तंत्रज्ञान, सहभाग, शिक्षण पद्धती या विषयांवरचे प्रश्न माझ्याकडे येत होते. सत्र संपल्यानंतर मी सभागृहात बाहेर येऊ लागलो तेव्हा एक आनंदी आणि उत्साही तरुणांचा गट माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता. माझ्याशी हस्तांदोलन करावंसं वाटत होते. मग एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने खिशात ठेवला कागद. त्याने हस्तांदोलन करताना एक कागद माझ्या हातामध्ये ठेवला. मी तो खिशात ठेवला. गाडीमध्ये बसल्यावर वाचून काढला. ही चिठ्ठी लिहिणाऱ्या तरुणाचं नाव होतं T. सर्वानंद. तो प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राणीशास्त्रामध्ये MPhil करीत होता. त्याची चिठ्ठी वाचून माझा उत्साह द्विगुणित झाला.
ते पत्र मी इथं मुद्दाम देत आहे. ते पत्र खूप महत्त्वाचं आहे. प्रिय साहेब, वडाच्या झाडातही ताकद त्या वडाच्या झाडाच्या बीमधल्या ताकदी इतकी असते. याच पद्धतीनं तुम्ही मी सारखेच, पण आपण आपलं कौशल्य वेगवेगळ्या प्रकारे दाखवत असता. काही बिया व्यवस्थित रुजतात आणि वडाच्या झाडाचं रूप घेतात. काही बिया मरून जातात. काही वेळा काही बिया सभोवतालच्या परिस्थितीमुळे, पर्यावरणाच्या असमतोलामुळे निरुपयोगी ठरतात आणि त्यांचे विघटन होऊन त्यांचं खत बनतं. पण याच खताचा फायदा घेऊन त्या बियांची पुढची पिढी जोमाने अंकुरते, फुलते, वाढते. म्हणजेच त्या बिया आपल्या जीवनाची सार्थकता अधिक उंचीवर नेऊन ठेवतात. तुम्ही देशासाठी खूप काम केले. वैज्ञानिक, अभियंते आणि ज्ञानाचं आदानप्रदान करणाऱ्या अनेकांना तुम्ही मदत केली आहे. त्या सर्वांच्या कार्यक्षमता वाया जाणार नाहीत किंवा त्यांची प्रगती त्या बियांसारखी खुरटणार नाही याची शाश्वती तुम्ही कशी काय देऊ शकाल? या बाबतीत यशस्वीतेचे प्रमाण किती असू शकेल असं तुम्हाला वाटतं? मी त्या दिवशीच त्या पत्राला उत्तर लिहिलं. प्रिय सर्वानंद, मी तुमचं पत्र वाचलं, पुन्हा पुन्हा वाचलं. तुमच्या पत्रातल्या ताकदीनं व्यक्त केलेल्या विचारांनी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले. या इस्रोमध्ये 20 वर्ष काम केलं आणि DRDOमध्ये 20 वर्ष. या प्रदीर्घ कालावधीमध्ये आम्ही रॉकेट्स तयार केली, लॉन्च व्हेइकल्स बांधली, क्षेपणास्त्र तयार केली. हे करत असताना अनेक वेळा मी यशस्वी झालो, काही वेळा अयशस्वी ठरलो. अगदी कमी वेळात ठरलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी मी अनेक वैज्ञानिक, अभियंते आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबर सांघिक तत्वावर काम केलं. या आमच्या संघांनी यशाची चढती कमान पाहिली आणि अपयशातून आम्ही खूप शिकलो. कार्य आणि ज्ञानाच्या बाबतीत माझे काही सहकारी माझ्यापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचे असल्याचं मी पाहत होतो. या गोष्टीने मला खूप आनंद झाला. सर्वानंद यांचे विचार आपल्या सर्वांवर एक फार मोठी जबाबदारी टाकतात. नेत्यांनी हे पक्क लक्षात घेतलं पाहिजे. आजची तरुण पिढी त्यांच्यापेक्षा खूप सरस आहे. त्यांना प्राप्त परिस्थितीच्या तोंडी देऊन त्यांची वाढ खुरटवण्यात काही मतलब नाही. वैज्ञानिक विकासातील अपयशातून तरुणांना वाचवणे महत्त्वाचे. तरुण वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानामध्ये सातत्याने प्रोत्साहनाची आवश्यकता असते. असं केलं तरच त्यांचा विकास होईल आणि ते त्या देशासाठी कळकळीने काम करतील. माझ्या मित्रांना, नातेवाईकांना आणि शिक्षकांना मी दीर्घायुष्य चिंततोच, पण मी खाली उद्धृत केलेली प्रार्थना देखील म्हणतो. प्रार्थना खूप सुरेख आहे. हे परमेश्वरा, माझ्या देशबांधवांच्या मनात असे विचार निर्माण कर आणि त्यांच्या कृती अशा असू दे की ज्यातून त्यांच्यात एकोपा निर्माण होईल. गुण्यागोविंदानं ते नांदतील. माझ्या देशातल्या सर्व नेत्यांना अशी शक्ती दे ज्यातून ते जातीयवादाला खतपाणी घालणाऱ्यांचा नायनाट करतील. देश हा व्यक्तीपेक्षा खूप मोठा आहे. हा विचार माझ्या सर्व देश बांधवांच्या आणि नेत्यांच्या मनात पक्का होऊ दे. माझा देश सुखी आणि समृद्ध होईल अशा पद्धतीनं माझ्या देशबांधवांनी कार्यरत राहावं असा आशीर्वाद तू त्यांना दे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं हे पत्र मला खूप खूप आवडलेलं आहे. सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचा आणि आपल्या संग्रही ठेवा. हे पुस्तक व्यक्तीला नकारात्मक स्थितीत देखील खूप प्रेरणादायी आहे. एवढं बोलून मी थांबते.